नमस्कार. आज BLW न्यूज नेटवर्कमध्ये जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील जी पडद्यामागचं व्यक्तिमत्व असतं, ज्यांनी खऱ्या अर्थाने समाज घडवण्याचं काम केलं, अशी अनेक व्यक्तिमत्व आपण चॅनलवर घेऊन येत आहोत. त्यांच्यासोबत हितगुज करत आहोत. आणि आज असंच एक व्यक्तिमत्व ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये लीलया खऱ्या अर्थाने आपला प्रवास केलेला आहे. त्यांच्या कादंबऱ्या विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमाला आहेत, त्यांच्या कथा अभ्यासक्रमाला आहेत. असं एक नावाजलेलं आणि निश्चितच मराठवाड्याला परिचित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील सर आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण हितगुज करूया. सर नमस्कार. नमस्कार सर. निश्चित सर, आम्ही चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव आणि अगदी त्यांच्या बालपणापासून ते आज तागायचा सगळा प्रवास हा सगळा एक थोडक्यामध्ये उलगण्याचा प्रयत्न करतोय. छान. माझा पहिलाच तुम्हाला प्रश्न राहील की तुमचं शालेय जीवन कसं गेलेलं आहे? माझं शालेय जीवन इतकं काही फार समाधानकारक गेलेलं नाही. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला आणि प्रामुख्यानं तेलंगणामध्ये जन्म झालेला. आणि माझ्या गावात शाळा सुद्धा नव्हती. मग पहिलीपासून मी माझ्या बाजूला एक हनुमान हिप्पारगा म्हणून गाव होतं. पहिली ते चौथी तिथं गेलो मी शिकायला. आणि नंतर 5वी ते 7वी नरंगलला आणि 7वीला मी नापास झालो. त्याच्यानंतर मग मी देगलूरला गेलो आणि देगलूरला पुन्हा 7वी ते ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझं झालं. तेलंगणा बॉर्डरवर गावाचा जो परिचय दिलात आपण, भाषेसंदर्भात मग कशा अडचणी? नाही, भाषा कशा आहेत त्या भागामध्ये विशेषतः सगळ्याच भाषा आम्हाला येतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नडा या सगळ्या भाषा आपोआपच तिथे अवगत झालेल्या होत्या बालपणीच. मग तेव्हा मराठी निवडण्याचं कारण म्हणजे दुसऱ्या भाषेत पण तुम्हाला करिअरच्या अनेक वाटा होत्या? त्याचं कारण असं आहे की बालपणापासूनच पहिली, दुसरी, तिसरी, चौथीला ज्या कविता असायच्या, 5वी, 6वी, 7वीला ज्या कथा असायच्या, ते सगळं वाचल्यावर उगा आपल्या मनात वाटायचं की आपण असं काही करू शकतो का, लिहू शकतो का, आणि थोडी गोडी वाटायची. त्याच्यामुळं मी काय केलं की 10वी झाल्यानंतर मी सुरुवातीला कॉमर्सला गेलो. पण माझे गुरुवर्य लक्ष्मीकांत तांबोळे आणि भगवंत क्षीरसागर या दोघांनी सांगितलं की अरे तुझं करिअर किंवा तुझा छंद हा मराठीचा आहे, तू मराठीकडे ये, BA कडे ये. त्यांच्या आग्रहामुळे आणि माझ्या छंदामुळे मी मराठी या विषयाकडे वळलो. नक्कीच सर. महाविद्यालयीन जीवन किंवा शालेय जीवनामध्ये असा एखादा पहिला स्टेज कार्यक्रम आठवतो तुम्हाला? तुम्ही कथा सादरीकरण म्हणा किंवा एखादा महाविद्यालयामध्ये तर नियमित होतं ना. BA फर्स्ट इयर पासून जे मी कथाकथन करायचो, कविता वाचन करायचो. BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, युथ फेस्टिवलला मला कथाकथनामध्ये गोल्ड मेडल मिळालेलं होतं त्या काळामध्ये आणि कविता वाचनामध्ये सिल्वर मेडल मिळालेलं होतं. त्यामुळं अजून जास्त प्रोत्साहन मिळालं. मग औरंगाबादला शिकायला गेल्यावर मोठमोठ्या लेखकांच्या सानिध्यामध्ये राहता आलं. डॉक्टर नागनाथ कोत्तापाले असतील, सुधीर रसाळ असतील किंवा युमा पठाण असतील, अशा लोकांच्या सानिध्यामध्ये, तिकडे राराम बोराडे होते, भास्कर चंदनश्री होते, अशा लेखकांच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळं आणि रुची असल्यामुळं अधिक खोलात अभ्यास करतात. त्याच्यामुळं काय झालं की एक परिपक्वता आली. नाहीतर काय होतं, शक्यतोवर मराठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकाला वाटतं आपला कथा लिहिता येते, कविता लिहिता येते, परंतु ते सगळं वरवरचं असतं. जे पिळदार यायला पाहिजे, आखीव, रेखीव, बांधेसुद्ध असं जे यायला पाहिजे ते फक्त वाचनानं आणि सरावानं येत असतं आणि त्याचा फायदा मला भरपूर झालेला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये सर कथा, कादंबरी याची जर नावं पाहिली आपली तर ग्रामीण संस्कृतीचा खूप मोठा त्या नावाशी निगडीत सगळा प्रवास आपला दिसतो. तर शहरी संस्कृती आणि ग्रामीण संस्कृती असं जर साहित्याबद्दल मी विचारलं तर तुम्ही कशा पद्धतीनं त्याची मांडणी करा? त्याच्यामध्ये कसं आहे बघा, माणसाला कसं आहे, जे जीवन अनुभव आहेत त्याचे, त्या जीवन अनुभवावर तो लेखक पाठत असतो. निज शैश्वास जपणे बाणा कवीचा असे. म्हणजे लहान मुलासारखं बालपण आठवत जसं आपण तारुण्य भोगतो, म्हातारपण भोगतो, त्या अवस्थेमध्ये येतो, तसं लेखक सुद्धा काय करतो की तो ज्या परिसरात जगलेला आहे, ज्या मातीमध्ये, ज्या शेतीमध्ये, ज्या जनावरांसोबत, गुराढोरांसोबत, आई वडील असतील, शेजारी पाजारी असतील, नोकर चाकर असतील, त्यांच्यासोबत जगत असताना त्याला जे वेगवेगळे अनुभव येतात, त्या अनुभवाचं कथन तो कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या सगळ्या वाङ्मय प्रकारातून तो करत असतो. आणि मला ग्रामीण भागात जगल्यामुळं
आणि वेगळं असे एक सीमावर्ती भाग आणि एक भाषेचा एक वेगळा परिणाम, कानडी मराठीवर तेलुगू कानडी असा प्रभाव असणारा भाग, त्याच्यामध्ये ती असणारी गोडी, ती बोलीभाषा, त्या सगळ्या गोडीचा अवीट असा परिणाम माझ्या जगण्यावर, माझ्या जीवनावर झाला आणि त्याचाच प्रभाव माझ्या कथा, कविता, कादंबरीवर तुम्हाला दिसून येतो. माय हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आपला आहे. खरं तर आई, मॉम हे पुढचे प्रचलित रूप जरी आले असले तरी तुमच्या साहित्यातनं माय खूप प्रकाशाने जाणवते. कसं आहे, बहिणाबाई चौधरीने एका ठिकाणी म्हटलेले, माय म्हणता म्हणता ओठ ओठांना भिडे, सासू म्हणता किती अंतर पडे. म्हणजे मातृभूमी असेल, जननी म्हणजे आपली आई असेल, तिचा प्रभाव बालपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आईचा प्रभाव आपल्या बाळावर असतो. त्यामुळे माझ्या कथेमध्ये असेल, कवितेमध्ये असेल, कादंबरीमध्ये असेल, विशेषतः आईचा प्रभाव आलेला आहे. बऱ्याच साहित्यामधून खलनायक म्हणून बापच येत असतो. बरोबर. तशा पद्धतीचं वर्णन सुद्धा आलेलं आहे माझ्या कादंबरीमधून. वडिलांना म्हणजे खलनायक दाखवायचं, खलनायक रंगवायचं. कारण काय व्हायचं, त्या काळामध्ये शेतकरी पट्ट्यामध्ये असणारी माणसं, ज्याला आपण जात कोणतीही असो, सगळे कुणबी करणारी माणसं असायची आणि सगळा प्रश्न असायचा तो पैशाचा. शेतकऱ्यांना म्हणजे जोडाजोड करावी लागायची, पेरणीला पैसा नसायचा, मोलमजुरी द्यायला पैसा नसायचा, बैल बागदाना जोडायला पैसा नसायचा. मग आपला मुलगा शाळेत जातो, महाविद्यालयात जातो, म्हणजे तो विनाकारण पैसे खर्च करतो, हा आपल्या वडिलांचा एक म्हणजे ठरलेला शब्द असायचा की तू पैसे वाया घालावे लागलास. त्यामुळे काय व्हायचं की त्या वयामध्ये खूप चीड यायची वडिलांबद्दल. असं वाटायचं की आपण मिलिटरीत जावं, पोलिसात जावं आणि लागलीच पगार कमवायला लागावं आणि वडिलांना पैसे द्यावेत, अशी एक चीड वाटल्यामुळं माझ्या विशेषतः कोंडातलं जिने ही अभ्यासाला कादंबरीमध्ये वडिलांचं खलनायकाचं रूप आलेलं आहे. होतराणीसारखी कादंबरी जी आता मोठी सायन्स पब्लिकेशन पुण्यातून निघाली आहे, 368 पानाची कादंबरी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वडिलांचं रूप असंच आलेलं आहे. कारण त्याला कुठलीही जात असो, कुठलाही धर्म असो, परिस्थिती ही कारणीभूत असते. असं पाहण्याला, असं बोलण्याला वडिलांचं प्रेम नसतं असं नाही. वडिलांचं प्रेम समजून घेणं त्या काळात लहान मुलाला कळत नाही. पण वडील जी तडजोडी करतात, जी मेहनत करतात, त्यामुळं त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून हा असा एक राखटपणा येत जातो. नाहीतरी काय होतं, आपल्या पायाला लागलं थोडंसं की अरे माय आपण म्हणतो, आणि जोराचं काहीतरी असलं अरे बाप रे म्हणतो. म्हणजे फार मोठा धोका असला की आपल्याला बाप आठवतो. अशा पद्धतीने ते जीवनाचा भागच आहे. नक्कीच. सर, आंबील खिचडा ह्या खरं तर हा शब्दच इकडं खास करून नवीन वाटतो, नांदेडच्या इकडच्या बाजूला. याबद्दल ही कसं सुचलं आणि यातला नेमका सार काय आहे? दक्षिण भारतामध्ये जे बॉर्डर आहे, उदगीरचा असेल किंवा देगलूरचा परिसर असेल, तर आमच्याकडे काय की ज्याला आपण पाडव्याला चैत्रपाळी म्हणतो ना आपण, पहिलं ते आपण चैत्रपाळी घालतो, आवताला नवीन सजवून वगैरे, बैलांना वगैरे रंगरंगोटी करून, आणि त्या दिवशी शेतात ज्यावेळेस जातात पहिली वक्करपाळी करण्यासाठी, चैत्रपाळी करण्यासाठी, त्यासाठी बैलांना आणि तो जो मोटकरी म्हणा, आवतकरी म्हणा, आणि शेजारी पाजारी जो गोतावळा आहे त्यांच्यासाठी भोजनाचा आस्वाद म्हणून हरभऱ्याच्या उसळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकर आणि ज्वारीचाच खिचडा आणि ज्वारीची आंबील असा तो बेत असतो. म्हणून त्या कथेला आंबील खिचडा असं मी नाव दिलेलं होतं. ती कथा खूप प्रसिद्ध झाली. हो आहे. त्या कथेला सुद्धा पुरस्कार मिळालेलं होतं मला. ते कुठलं बघा, वाळव्याला अखिल भारतीय ग्रामीण दलित आदिवासी साहित्य संमेलन व्हायचं. नागनाथ अण्णा नाईकवाडे जे कम्युनिस्ट होते ते त्याचे हे असायचे, प्रायोजक असायचे. तर त्या संमेलनामध्ये मला ते 2दा पुरस्कार मिळालं. माय कथेलाही मिळालं आणि आंबील खिचडा या कथेला सुद्धा मिळालं. अनेक महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या साहित्यिकासोबत आपला प्रवास झालेला आहे सर. असे काही अनुभव आठवतात? म्हणजे 2 साहित्यिक, 2 कादंबरीकार, 2 कथाकार एकत्र आल्यानंतर नेमकी काय चर्चा असते? म्हणजे कसं आहे, लेखक म्हणून जर विचार केलं, मी अनेक लेखकांच्या सानिध्यात गेलो. आनंद यादव असतील, राम मोराडे असतील, भास्कर चंदनशिव असतील, अशा लेखकांना जवळून पाहता आलं. आणि लक्ष्मीकांत ताबोळी तर मी 11वीला असल्यापासून त्यांच्या सानिध्यामध्ये होतो मी. त्यामुळं ते शक्यतोवर सांगतच असतात. सुरुवातीला येणाऱ्या लोकांना, लिहिणाऱ्या लोकांबद्दल त्यांना फार काही वाटत नाही. म्हणजे असे अनेक जण येतात ना, वरवरच लिहितात, त्यांना लागलीच वाटते की प्रसिद्धी मिळावी. परंतु खरा जो लेखक असतो, आनंद यादवांसारखा असेल, नागनाथ कोत्तापल्ले यांचा सुद्धा माझ्यावर खूप प्रभाव आहे, आणि सुधीर रसाळांचा सुद्धा कविते संदर्भातला माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. तर त्यांनी मार्मिक आणि मौलिक असा संदेश देतात की साहित्य
आणि व्यक्ती, साहित्य आणि कला, साहित्य हे आकलन कसं करावं आणि साहित्य हे अभ्यासावं कसं, यासाठी या लोकांनी खूप मार्गदर्शन केलेलं असतं. विशेषतः राराम बोराडेंना जवळून पाहिलं मी त्यांच्याकडून. भास्कर चंदनशिव असतील, आनंद यादव असतील, इंद्रजित भालेराव सुद्धा माझ्यासोबत आम्ही समवयस्क, आम्ही सोबतच शिक्षणामध्ये होतो. तर ते मला एखाद्या लहान मुलाला बोटाला धरून यात्रेला घेऊन जावं तसं मला ते साहित्य संमेलनाला घेऊन जायचे इंद्रजित भालेराव. ते माझ्यापेक्षा फार परिपक्व होते त्या अवस्थेमध्ये. ते मला घेऊन जायचे, कुठली पुस्तकं वाचावं, कुठली पुस्तकं वाचू नये. नुसतं सटर फटर वाचून जमत नाही. जसं एखादा व्यायाम करणारा पहिलवान असतो ना, त्याचा खुराक कसा पाहिजे, दूध पाहिजे, खारीक पाहिजे, खोबरं पाहिजे, जोर बैठका पाहिजेत, तसंच दर्जेदार लेखक व्हायचं असेल तर सकस साहित्य वाचायला पाहिजे. विशेषतः माझा अभ्यास मराठीचा असल्यामुळं वारकरी संप्रदाय पूर्ण वाचण्यात आलं, महानुभाव संप्रदाय पूर्ण वाचण्यात आलं, पंडिती कविता वाचण्यात आली, इकडं कथा कादंबऱ्या वाचण्यात आल्या आणि मला अनुवादित साहित्याबद्दल फार आवड. विशेषतः कन्नड, तमिळ, तेलुगू जे कादंबऱ्या आहेत ते काय करतात, आपले मराठी लेखक 2-4 पात्रे घेऊनच लिहायला सुरू करतात. पण तिकडचे जे लेखक असतात कन्नड, तमिळ, तेलुगूचे, ते अनेक पात्रे घेऊन लिहायला सुरू करतात. उदाहरण द्यायचं असेल तुम्हाला तर एस.एल. भैरप्पा सारखं तुम्हाला उदाहरण देता येईल. ती बघा इथं त्यांची पर्व नावाची कादंबरी आहे, महाभारतावर लिहिलेली. तर महाभारतामध्ये किती नायक, किती नायिका आहेत, किती पात्र आहेत, त्या सगळ्यांना सजीव करून सोडतात. तशा पद्धतीचं मोठं पटांगण, मोठा पोट घेऊन मराठीमध्ये लिहिणारे फार कमी लोक आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः विश्वास पाटलांसारखे लेखक आहेत, नाही असं नाही, आनंद यादव वगैरे आहेत, परंतु दुसऱ्या भाषेमध्ये अधिक दिसतात आपल्याला. आणि मराठीमध्ये कसं, मराठीचं साहित्य महाराष्ट्राच्या बाहेर जातच नाही. पण ते जुन्या काळामध्ये बघितलं आपण, वारकरी संप्रदायामध्ये, महानुभाव संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, इकडे चक्रधर असतील, त्यांचा खूप मोठा अथांग पट होता आणि अनेक अनुयायी त्यांनी उभं केले. असा प्रकार आपल्या मराठीमध्ये झालेला आहे असं माझं वैयक्तिक मत नाही. महाराष्ट्राला खरं तर संत परंपरा आहे सर, तुमचा संत साहित्यावर खूप चांगला अभ्यास आहे. तर संत साहित्य आणि इतर जे काही साहित्य आहे याचा तुलनात्मक कसा विचार करता येईल? कसं आहे, हे जे संत साहित्य असेल, आपलं अलीकडं आलेलं महानुभाव संप्रदाय म्हणजे एकाच कारण ह्याच्यातलं आहे, किंवा आपल्या इकडच्याला काय म्हणता येईल, आपल्या कर्नाटकामधल्या वचन साहित्य आहे. झालं काय की सगळंच साहित्य हे माणसाचं मूळ गाभा आहे. वचन साहित्य असेल, संत साहित्य असेल, महानुभाव संप्रदाय असेल. परंतु काय होतं की महानुभाव संप्रदायाला बद्दल सुद्धा लोकांमध्ये अनेक गैरसमज होते. म्हणजे बरेच दिवस तर त्यांना कुणाला माहितच नव्हतं की महानुभाव संप्रदायाचं साहित्य आहे म्हणून. ते काय वाटायचे, कानड देश आहे, तेलंग देश आहे, नच जावे महाराष्ट्रीय असावे, असा एक गैरसमज त्या साहित्यातून त्या याच्याबद्दल व्यक्त केलेला होता. परंतु त्याच्यावर अनेक संशोधन झाले. वी.बी. कोलते असतील, विमो पठाण असतील, त्यांनी संशोधन केले आणि ते एक सुवर्ण भांडार महानुभाव संप्रदायाचं आणि चक्रधरांचं एक मोठं दर्शन आपल्याला त्या साहित्यातून घडतं. वारकरी संप्रदायाच्या मध्ये तसंच आहे. ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत जरी घेतलं, अथांग असा सागर आहे. कितीही केलं तर, कितीही वाचलं, कितीही बोललं त्याच्यावर तरी कमी आहे. खूप चांगली परंपरा आपल्या महाराष्ट्राला महानुभाव संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची आहे आणि बॉर्डरच्या एरियामध्ये वचन साहित्याची सुद्धा आहे. पण त्या काळात वचन साहित्य इकडं जर आलं असतं तर फार मोठं भांडार मराठी माणसाला मिळालं असतं. त्या काळामध्ये अनुवादनाची इतकी सोय नव्हती. परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक शेकडो पुस्तकं आलेली आहेत आणि तुमच्यासारखे करणे प्राध्यापकासारखे अनेक प्रवचनं सुद्धा त्याच्यावर तुम्ही अतिशय रसाळपणाने देता. राजू जोगरेंनी अनेक अनुवाद केलेले आहेत, त्याच्यावर लिहिलेले आहे. त्यामुळं आता वचन साहित्याला सुद्धा खूप सुवर्ण काळ आलेला आहे असं मला वाटतं. एकीकडे सर तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रच नाही, म्हणजे शब्दाचं महात्म्य सांगतात. आणि अलीकडल्या काळात वाचन संस्कृती कमी झाल्याचा एक प्रवाह सध्याला ऐकायला मिळतो. खरंय, ती खंत तुमच्या मनात आहे? ते झालं काय की वाचाल तर वाचाल, वाचन म्हणजे कसं आहे, ऑक्सिजन आहे. वाचनाला पर्याय असूच शकत नाही. वाचन म्हणजे श्वास आहे, श्वास. माणूस श्वासाविना जगू शकतो का? नाही. हा, मग ते ऑक्सिजन आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झालं की वाचन संस्कृती लोप पावायला लागलेली आहे. विशेषतः करोनापासूनचा तर काळ फार भयावह आहे. तुम्ही सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात काम करता. विद्यार्थ्यांमध्ये गोडी राहिली नाही, आवड राहिली नाही आणि त्यामध्ये एक मानगुटीवर आपलं फार मोठं भूत मोबाईलच्या रूपानं बसलेलं आहे. त्यामुळं काय होतं की संवाद घरातल्या घरात सुद्धा संवाद राहत नाही आणि मोबाईलचे खोटं विद्यापीठ तयार झालेलं आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे काय, मोबाईल वर आलेलं हे अर्धशिक्षित मंडळी जी आहेत, बिंडोक मंडळी, त्यांना वाटते सगळंच खरंय.
त्याच्यामुळे समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचं वातावरण तयार व्हायला लागले आणि नात्यामध्ये फरक पडायला लागलेले, बंधामध्ये फरक पडायला लागलेले, समाजामध्ये फरक, धर्मात जातीत जातीत भिंती उभ्या राहायला लागलेले आहेत. अतिशय खोटं नाटं पसरवण्याचं काम मोबाईल करायला लागले. खरं तर त्याचा वापर केला तर खूप चांगलं मायाजाल आहे ते. संगणकाचं जे आहे ना, खूप चांगल्या गोष्टी जर केलं तर चलो जग मुठ्ठीमे कर लो म्हणतात की नाही, पूर्ण जग मुठ्ठीत येऊ शकतं. त्याचा चांगल्या अर्थानं जर वापर केला आपण, गुगल चांगल्या अर्थानं वापर केला तर खूप चांगली माहिती आपल्याला एका क्षणात एका क्लिकवर मिळू शकते. परंतु तितकी खोली आणि तितकी उंची मोबाईलचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये नाही, ही फार मोठी खंत आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शासनाकडे काही सूचना देऊ इच्छिता तुम्ही? शासनाकडे सूचना म्हणजे काय, आता मराठी कुठल्याही भाषेमध्ये मातृभाषेमधलं शिक्षण हे परफेक्ट शिक्षण असतं. परंतु लोकांना झाले कसं की लोकांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झालेलं आहे किंवा जागतिकीकरणामध्ये काय झालेलं आहे की देशी भाषा ज्या आहेत त्यांना महत्व राहिलेलं नाही. ज्याला फटाफट इंग्रजी बोलता येते, संगणक हाताळता येते, त्यांना थोड्याफार नोकऱ्या आहेत. त्यामुळे लोक काय करतात की चला ते मिळतं ना तेच शिका. परंतु तितकं परफेक्ट शिक्षण सुद्धा इंग्रजीचं आपल्याकडे कुठे आहे? नक्कीच नाही. इकडचे आता मी महाविद्यालयामध्ये काम करतो, माझ्या हाताखाली काम केलेली मुलंच इंग्रजी माध्यमात शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. त्यांना इंग्रजीचं रट की कळणार. परंतु काय होतं याच्यामुळं की विद्यार्थी पिढी बर्बाद व्हायला लागली ना. म्हणून मराठीबद्दल शासनानं असेल, इथल्या महाराष्ट्रातील लेखक मंडळींना असेल, अशी सूचना करायला पाहिजे की मातृभाषेतलं शिक्षण आणि मातृभाषेतल्या शिक्षणामध्ये सगळं संशोधन यायला पाहिजे, तर त्याला किंमत राहते. आता जपानमध्ये मातृभाषा आहे, चायनामध्ये मातृभाषा आहे, रशियामध्ये मातृभाषा आहे. रशियन माणूस कधीच इंग्रजीत बोलणार नाही, जपानीज माणूस कधीच बोलणार नाही, चीनी माणूस कधीच बोलणार नाही. पण आपल्याकडे काय झालेलं आहे की दोन माणसं भेटली, मराठी माणसं तरी हिंदीत बोलायला सुरू करतात, चार भेटली तर एखादा हिंदीत बोलायला सुरू करतो. आणि आपल्या सटरफटर काम करणारे नायक असतील चित्रपटामध्ये, नाटकामध्ये, ते सुद्धा मुलाखत देताना इंग्रजीमधून मुलाखत द्यायला सुरू करतात. काम करतात मराठीवर, जगतात मराठीवर, परंतु प्रतिष्ठेचा आधार म्हणून इंग्रजीचा वापर करतात, कुबड्या घेतात. हे चुकीचं आहे. म्हणजे मराठी ही भाकरीची भाषा झाली पाहिजे जास्तीत जास्त. हा, भाकरीचं झाडच व्हायला पाहिजे, ते झाडच व्हायला पाहिजे. अच्छा, अतिशय खरं तर मराठीला राजभाषेचा पण दर्जा मिळणं अपेक्षित आहे. ते आणि आता बरंचसं साहित्य मराठीमध्ये अत्यंत, तुम्हीच आता सांगितलं की अत्यंत दर्जेदार आहे. सर, महाविद्यालयीन तुमचा प्रवास कसा राहिलेला आहे? प्राध्यापक ते अगदी प्राचार्य पदापर्यंतची तुमची ही सगळी प्रवास नक्की संघर्षमय आहे, प्रेरणादायी? खूप संघर्षमय आहे. मी खूप कष्टातून आलेलो आहे. म्हणजे घरी फार गरिबी होती अशातला प्रकार नाही, पण शिक्षणाचा विरोध होता. मी BA झाल्यानंतर स्वतःच्या कमाईवर मी औरंगाबादला निघून गेलो. तिथं जाऊन मग मी कमाव शिका असेल किंवा एखाद्या हॉटेलमध्ये असेल, एखाद्या हॉस्पिटलमध्ये असेल, असं काम करत करत मी 2 वर्ष शिकलेले आहे. त्याच्यानंतर काय झालं की शेतकऱ्याकडे शेती म्हणजे आई, शेती घाण घालणं म्हणजे वाईट अर्थ होतो, शेती विकणं म्हणजे वाईट अर्थ होतो. म्हणून आमच्या घरात लोकांनी शेती विकू दिली नाही मला. त्या काळामध्ये मेरिटला थोडंफार महत्व होतं. मी युनिव्हर्सिटी मेरिट सेकंड आहे, परंतु काय व्हायचं की चांगल्या ठिकाणी गेलं की 30,000 40,000 रुपये डोनेशन मागायचे. त्या काळात माझ्याकडे 40,000 रुपये घडले नाहीत. म्हणून मी हातगावसारख्या ठिकाणी नॉन ग्रँटवर गेलो आणि त्या संस्थेच्या अध्यक्षाने माझ्याकडे 1 रुपया घेतला नाही आणि दरवर्षी 25% पगार द्यायचे. पण त्याच्यात व्हायचं काय, घर पण चालायचं, पोटाचं चालायचं, पण बौद्धिक शोषण त्या काळात फार झालं. कारण नॉन ग्रँटचं कॉलेज आहे, तिथं लायब्ररी समृद्ध नाही. मग असं गोष्टी गेल्या. मग नंतर मला लक्षात आलं की आपण इथं राहण्यात काही मतलब नाही, आपल्याला विकास करता येत नाही, आपल्या स्वप्नातलं कॉलेज उभं करता येत नाही, आपल्या स्वप्नातलं ग्रंथालय उभं करता येत नाही. म्हणून मी हातगाव सोडलो आणि वसमतसारख्या ठिकाणी मी जवळपास 18 वर्षापूर्वी आलो. आणि आल्यानंतर त्या मॅनेजमेंटनं पूर्ण सहकार्य केलं. माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मंडळांनी पूर्ण माझ्यावर सोपवलं. मग मी जमीन घेण्यापासून, महाविद्यालय उभं करण्यापासून, स्टाफ तयार करण्यापासून सगळ्याला स्वातंत्र्य दिलं आणि छानपैकी कॉलेज मी उभं केले. तर तुमच्या हाताखालून जवळपास 10च्या वर 13 कॅन्डिडेट हे PhD धारक झालेले आहेत. त्यांना विषय देत असताना एक असा विशिष्ट प्रांत तुमच्या डोळ्यासमोर ठेवला होता तुम्ही? नाही, काय करायचं असतं PhD करताना, आपण त्याची कला म्हणजे रुची पाहून घ्यायचं की हा कुठल्या याच्यामध्ये बसतो. तर त्याला अभ्यासाची गोडी पाहिजे ना. आपल्या डोक्यातला विषय दिला की त्या विषयाचा चोथा होतो, मग गाईड लिहिल्यासारखं होतं. म्हणून मी काय करायचो की त्याचं कल बघायचो. आणि माझ्याकडे जे झाले त्या चांगलेच लोक झालेत PhD. मराठवाड्यामध्ये जे नामांकित प्राध्यापक आहेत, माझ्या कॉलेजच्या कमलाकर चव्हाण असेल, गव्हाणे असेल, मही तंगावार असेल,
ज्ञानदेव राऊत असेल, असे पट्टीचे लोक माझ्याकडे पीएचडी झाले, चांगले चांगले लोक झालेले आहेत. आणि योगायोगाने मला चांगले लोक मिळाले, चांगलं मार्गदर्शन करता आलं. त्यामुळं एक चांगलं समाधान सुद्धा आपल्या मनामध्ये आहे की आपल्याकडे चांगले विद्यार्थी घडले, चांगल्या विषयावर संशोधन त्यांनी केलं, की ज्या संशोधनाचा उपयोग समाजाला आणि मराठी माणसांना निश्चितच होईल अशा पद्धतीचं संशोधन माझ्याकडच्या विद्यार्थ्यांनी निस्वार्थपणानं मी त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. येणाऱ्या नवीन संशोधकांना सर सामाजिक शास्त्रातलं संशोधन आणि भाषेतलं संशोधन हे करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे नेमकं? अलीकडे काय झालं, आता संशोधनाला मर्यादा म्हणण्यापेक्षा संशोधनाला महत्त्वच राहिलेलं नाही. काय व्हायला लागलंय की आता आपल्याकडे संशोधक मार्गदर्शक इतके झालेले आहेत, पण आता 2017 पासून कुठल्याच कॉलेजला जागा निघत नाही. अनेक लोक असे आहेत की 10-10 वर्ष झाले पीएचडी करून नेट सेट होऊन त्यांना नोकरी मिळत नाही. विनाअनुदान कायम विनाअनुदान आलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांमध्ये उत्साह राहिलेला नाही, व काहीतरी घ्यावं म्हणून गाईड टाईप ते संशोधन करायला लागलेत. मौलिक संशोधन आता घडत नाही. त्याच्या मागची कारण की त्याच्या पोटात अन्न असेल तरच तो गाईल ना. बरोबर. भूक महत्वाची आहे. भूक बखवकलेली आहे, पोट आतडे कावळे तोडायला लागलेले आहेत. तो काय वाचेल विद्यार्थी, काय अभ्यास करेल, काय संशोधन करेल? अशातही काही मौलिक संशोधक आहेत, नाही अशातली गोष्ट नाही. सगळंच झालेलं असं नाही. करणारे आहेत ते करतात, व्यवस्थित करतात. बरोबर. म्हणजे संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी खरं तर तुम्ही म्हटल्यासारखं त्याला पुढं भविष्य दिसलं त्याला पाहिजे. शासनानं सुद्धा मदत करायला पाहिजे, शासनानं त्याला संधी द्यायला पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, एखादा प्राध्यापक आहे तो पीएचडी केला की माझ्या वेळेस 3 इन्क्रीमेंट दिले जायचे, त्याला शाबासकीची थाप म्हणून. आता त्याचा काही संबंधच नाही, इन्क्रीमेंट इन्क्रीमेंट नाहीच झाला, मग कशाला तो संशोधन करेल? बरोबर. आणि लोकांची कळच राहिलेली नाही ना. अस्सल संशोधन आपण करावं, काहीतरी आपण नवीन शोधून काढावं. मग झालं तर कसं करतील ते, कुठलं ते माझ्याच नावावर एक दोघांनी रजिस्ट्रेशन केले, म्हणजे एक व्यक्तीने त्याचं वाङ्मय, म्हणजे सोपं सोपं पाहतात. म्हणजे अवघड नाही. एका विभागाचा मराठवाड्याचा आहे, मराठीवर कानडीचा प्रभाव आहे, तेलुगूचा प्रभाव आहे, किंवा तौलनिक आहे, हिंदी आणि मराठी अशा पद्धती तौलनिक अभ्यास करायला पाहिजे. पण असं अलीकडं कोणी करताना फार प्रमाणात क्वचित दिसतात, प्रमाण फार अल्प आहे. सर, मराठवाड्याचं साहित्य, विदर्भाचं साहित्य, कोकणातलं साहित्य हे असे वेगवेगळे पार्ट होऊ शकतात आहेत. म्हणजे काय असतं ते फक्त भाषिक अंगाने होता येईल, पण दुःखाच्या अंगानं, जगण्याच्या अंगानं दुःख हे मूलतः एकच आहे. मुळामध्ये जे आहे ना, सगळ्याचं दुःख सारखंच आहे. फक्त भाषेच्या अंगानं वैदर्भीची वराडी बोली येईल, तिकडे जळगावकडे गेले खानदेशी येईल, आणि ते कोकणी येईल, तिकडे गेले की आपलं मराठवाड्याला की मराठवाडी येईल, नांदेड म्हणलं की नांदेडी येईल, त्याच्यावर कन्नडचा प्रभाव आहे, तेलुगूचा प्रभाव आहे. परंतु ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवा सगळ्याच्या सारख्याच आहेत, अधीम जाणीवा आहेत, त्या काय अलीकडच्या नाहीत, ते सारख्याच प्रमाणात राहतील ना. येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही वाचक आहे त्यांनी कशा पद्धतीचं साहित्य वाचावं असं तुम्ही त्यांना एक हे देऊ शकता? वाचन करताना काय बघा की सटरफटर वाचूच नाही, असताना चांगलंच वाचायला पाहिजे. मग चांगलं वाचण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाकडे जायला पाहिजे की सर मी आज काय वाचू. नाहीतर काय होतं, नासी फडके वाचत गेले, बाबूराव अर्नाळकर वाचत गेले, शकुंतला गोगटे वाचत गेले. मी तर इतकं वाचत होतो त्या काळामध्ये, हिंदीचे सगळे नॉवेल्स मी वाचले, गुलशन नंदापासून सगळेच. म्हणजे तो काळच वेगळा असतो ना, त्या काळात काही कळत नाही. पण त्याला चांगला जर गुरु लाभला, तर गुरु लाभल्यावर तो जर चांगलं मार्गदर्शन केलं तर चांगलं सकस दर्जेदार कथा, कविता, कादंबरी नाही अशातली गोष्ट नाही. आपल्याकडे सुद्धा खूप चांगले आणि कमी वयात लिहिणारे सुद्धा लोक आहेत. म्हणून चांगलं साहित्य वाचायला पाहिजे, दर्जेदार साहित्य वाचायला पाहिजे, रद्दीतलं साहित्य वाचू नये आणि आपलं आयुष्य सुद्धा रद्दीत काढू नये. वेगवेगळ्या खरं तर शिक्षण क्षेत्रातली कामं करताना तुम्ही अनेक सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा निश्चित अतिशय हिरारीने नव्हे तरी नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये राहिलेले आहात. तर तो कल तुम्ही कसा सांभाळला? काय व्हायचं, आता विद्यापीठाचं असेल, समाजाचं असेल, की आपल्या आजूबाजूला जे काही कमी आहे त्याला आपल्या खारीचा वाटा म्हणून कसं उचलता येईल, कसं भरून काढता येईल, त्यासाठी आपले प्रयत्न आहेत. आपल्याला यश मिळेल न मिळेल आपल्या हातात नाही, पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. जिथे कुठं आपण कोणाला मदत करू शकतो, कुठं काही आपले 4 शब्द चांगले सांगू शकतो, 4 शब्द चांगले बोलू शकतो, 4 शब्द चांगले संस्काराचे देऊ शकतो, मग शिक्षण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, धर्मकारण असेल, तिथं तिथं आपण आपल्या पद्धतीनं खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करायला पाहिजे, आणि मी तो करतो. विद्यापीठ स्तरावर काम करताना सर तुमच्या कर्तृत्वानं विद्यापीठ स्तरावर सुद्धा तुम्ही अभ्यास मंडळावर काम केलेलं आहे.
तर तिथला अनुभव कसा राहिलेला आहे? विद्यापीठामध्ये मी गेल्या 25 वर्षापासून सारखा मी काम करत होतो. आतापर्यंत गेल्या टर्मपर्यंत कसं आहे, काम करणाऱ्या माणसाला खूप चांगली संधी आहे. पण तिथे काय होतं की गट तट जात पात धर्म हे सगळे गट काम करतात. मग आपण निवडून येणं म्हणजे सुद्धा फार तारेवरची कसरत असते. पण जसं राजकारणात झालेलं आहे तसं शिक्षणामध्ये झालेलं आहे. विद्यापीठ म्हणजे सुद्धा राजकारणाचा अड्डाच झालेला आहे. तिथं टोळी जमलेली आहे, त्या टोळीचंच काम होणार. आणि तिथलं जे प्रशासन आहे विद्यापीठातलं ते स्वतःला मंत्रालयातले कर्मचारी समजतात. त्याला महाविद्यालयाचा विद्यार्थी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काहीच घेणं देणं नाही. ते नियमावर बोट दाखवणार आणि ते 10 चुका केले. मी अनेक वेळेस सिनेटमध्ये तो प्रश्न मांडलेला आहे. आणि तितकं तात्पुरतं ते दिलगिरी व्यक्त करणार किंवा त्या चेअरवर त्यांना शिव्या देणार, मग प्रश्न मिटणार. पण तोच एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी चुकला तर त्याला माफ करत नाहीत. एखादं ग्रामीण भागातलं कॉलेज चुकलं तर त्याच्या पाठीशी उभं राहत नाहीत. समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे शिक्षणात त्याच्या अडथळा यायला नको पाहिजे. त्याच्या अडथळ्याची शर्यत बंद करायला पाहिजे, त्याला पुढे न्यायला पाहिजे. पण तो शर्यतीत जर बाद झाल्यावर काय अर्थ आहे तुमच्या शिक्षणाला, काय अर्थ आहे तुमच्या विद्यापीठाला? अलीकडच्या धोरणामध्ये तर शासनाचं असं म्हणणं आहे की जिल्ह्याला एक विद्यापीठ होईल, 3 महाविद्यालयामध्ये 4 महाविद्यालयामध्ये एक विद्यापीठ होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळा बट्ट्याबोळ व्हायला लागलाय, कोणीच विचार करायला तयार नाही. त्याच्यामुळे शिक्षण काय आता आर्ट्स कॉमर्स सायन्स हे काहीच राहणार नाही. शासनाचं म्हणणं असं म्हणणं आहे किंवा विचारवंताचं त्या कर्त्याचं म्हणणं असं आहे की त्याला विविध अंगाने अभ्यास करता येईल. पण आपला खेड्यातला विद्यार्थी इतका सक्षम आहे, त्याची कॅपॅसिटी आहे का हे तपासावं लागेल ना. अहो लाज वाटते मला या क्षेत्रात काम करत असताना की माझ्याकडे BA आलेल्या विद्यार्थ्याला साधं मराठीतून अर्ज लिहिता येत नाही. मग तो काय विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करेल, काय आंतरराष्ट्रीय शिक्षण शिकेल? म्हणून आहे त्या विद्यार्थ्यांना पक्क कसं करता येईल आणि त्याला नोकरी नसेल तर योग्य असं पोट भरण्याचं उद्योग कसं सांभाळता येईल यासाठी शिक्षण आणि मूल्य शिक्षण द्यायला पाहिजे. या पद्धतीनं विचार करायला पाहिजे. पण आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शाळा आणि महाविद्यालय फार दिवस टिकतील असं मला वाटत नाही. खरं तर अतिशय चिंतनीय मुद्दा सर आपण मांडलेला आहे. मी पुन्हा एकदा पाठीमागच जाणार आहे की एवढं उच्च विद्याविभूषित होऊन सुद्धा आमच्यातल्या जातीय नजरा जात नाहीत, त्या उलट जास्तीत जास्त धारदार होण्याचा प्रयत्न होतो आहे. तर याबद्दल चीड येण्यासारखा प्रकार आहे ना. ते कसं आहे बघा, त्याला विशिष्ट एक जात कारणीभूत नाही. जिथे जातीचं प्रमाण जास्त होतं त्या एखाद्या संघटनेमध्ये, एखाद्या समूहामध्ये, एखाद्या संस्थेमध्ये ते बाकीच्या जातीवर लाभी करणार. त्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी फार चांगलं उदाहरण दिलं होतं. त्यांना विचारलं होतं की तुम्ही जातीचे हॉस्टेल का उभं करता? मग त्यांनी काय केलं की नेले ते एका गोठ्यामध्ये जनावरांच्या, धष्टपुष्ट जनावर, लुकडी बारकी जनावर, त्याच्या पुढे चारा टाकल्यावर धष्टपुष्ट जनावर त्याला बाजूला लोटून खायला लागले. तशीच अवस्था आज झालेली आहे. म्हणजे जो दबलेला आहे तो दबलत चाललाय आणि दबलेल्या असणाऱ्या जातीचं जर एखादी संस्था असेल तो सुद्धा आपल्याच जातीच्या लोकांना दाबून टाकायला लागलेले. म्हणजे असं ठराविक एकच जात शोषण करते असं नाही. मानवी प्रवृत्तीच अशी आहे, आपल्याला मिळालं की बाकीच्यांना बाजूला फेकायचं आणि आपल्याला कसं जास्तीत जास्त ओढून घेता येते यासाठी प्रयत्न करायचं. ही देशाच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं आणि मानव जातीच्या दृष्टीनं फार मोठी शोकांतिका आहे. तर यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगोदर अनेक उपचार अगदी बसव, फुले, शाहू आंबेडकर या सगळ्या महापुरुषांनी केलेले आहेत. पण ती औषध उपचार आता नाही, त्यांचं फक्त तोंडी नाव घेतात ही माणसं सगळे. शाहू, फुले, बसव, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे सगळ्याचं नाव घेणार, परंतु व्यवहार करताना ते काहीच करणार नाहीत. ते व्यवहार फक्त धनलोभी व्यवहारच करणार, आर्थिक व्यवहारच करणार. आश्चर्य वाटेल तुम्हाला, 80 लाख रुपये प्राध्यापकाला द्यावे लागले. अहो त्या काळामध्ये मला 40,000 मिळाले नाहीत म्हणून मी नॉन ग्रँटवर काम केलो आणि माझ्या अध्यक्षांनी त्या काळात मला 25% पगार दिला. म्हणजे 3,000 जर लेक्चरला असेल तर 750 मला पगार द्यायचे. तरी सुद्धा मला चीड यायचं आणि त्यांच्यावर मी कोंडातलं जिल्हा नावाची कादंबरी लिहिलो. पण अलीकडची अवस्था जर बघितली, काय विज्ञानातली 10 वर्ष झाले काम करतात, त्यांचं काहीच नाही, फक्त राबतच राहायचं. रासही नाही, खळही नाही, ज्वारी नाही, अन्नही नाही. किती मोठी शोकांतिका आहे समाजात. आणि दुर्दैव असा की या व्यवस्थेनं अशी एक पिढी तयार केली की ही जी मंडळी आहेत ती फक्त शिक्षकच होऊ शकतात, ते क्लार्क सुद्धा होऊ शकत नाहीत, ते शिपाई सुद्धा होऊ शकत नाहीत. शिकलेली मंडळी फक्त खुर्चीवर बसण्याचं त्यांना तेवढं कळतं. पण आपण उठावं, जे आपल्या हातात आहे ते घ्यावं आणि धडाडीनं काम करावं, कष्ट करावं असं वाटत नाही.
आज ग्रामीण भागामध्ये मी शेती खूप चांगली शेती करतो, तर असं दिसतंय की लोकांना ना ते रस राहिलेला नाही. त्यांना वाटते की नोकरी द्यावी. आज शहरात माणसं मजुरीला मिळतात, पण तुम्ही ग्रामीण भागात जर शेतावर माणसं मजुरीला मिळत नाहीत, काम करायला लोक तयार नाहीत, लाज वाटते लोकांना. म्हणजे खेड्यामध्ये वडिलांनी शिकवलं त्या पोराला, ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएट झाला, तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला, त्याला एक अँड्रॉइड फोन लागतो, ते घेऊन दिलं, एक मोटरसायकल घेऊन दिली, त्याच्याशिवाय तो दोन्हीच्या शिवाय दुसरं काहीच करत नाही. किती भयावह अवस्था आहे. आपल्या काळामध्ये तसं नव्हतं. आपल्या काळामध्ये मान सन्मान अपमान असं काही वाटायचं नाही. बरोबर. हा, आपल्याला कष्ट करणं माहित होतं. घामाला आपल्याकडं एक सुगंध होता. आपल्याला भूक लागायची खूप, आपण जेवण करायचो. आपण पुस्तकं सुद्धा भुकेल्या माणसासारखे वाचायचो. एकदा भेटले की मग ते सोडायचंच नाही. पण अलीकडं प्राध्यापक सुद्धा पुस्तकं वाचत नाहीत. माझ्या लायब्ररीमध्ये आलेले एडिशनची नवीन नवीन पुस्तकं, त्याच्यावर एंट्रीज होत नाही. ही सुद्धा फार मोठी शोकांतिकाच आहे ना. म्हणजे जे आहेत ते असे, ज्यांना काहीच नाही ते तसे. किती वाईट अवस्था आहे. अतिशय हा खरं तर सगळा हा अनुभवाचा सर एक ग्रंथ आहे. अगदी शेवटच्या टप्प्याकडे येत असताना मला विचारायचं आहे, आपण खरं तर बरवड्याच्या सुद्धा साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष राहिलेले आहात, मालदीवची सुद्धा साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष राहिलेले आहात. तर त्या अतिशय महत्त्वाच्या विचारपीठावरून तुम्ही लोकांपुढे तुमची भूमिका तर स्पष्ट सांगितली. अध्यक्ष भाषण त्या काळातला तो कसा अनुभव राहिलेला आहे तुमचा? तो म्हणजे कसं, म्हणजे बडबड्याला झालो, ग्रामीण भागातला मी विद्यार्थी, आपल्याला मोठं बहुमान मिळालं, आपण काहीतरी समाजासाठी उपदेश करायला पाहिजे म्हणून त्या पद्धतीने मी अध्यक्षीय भाषण तिथे केलं. मालदीवला सुद्धा मी जागतिक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर सुद्धा तिथे सुद्धा मी असं काही अध्यक्षीय भाषण लिहिलं, छापलं. योगायोगानं आपल्याकडं अखिल भारतीयला नंतर तेच मुद्दे आलेले होते, पण त्या अध्यक्षीय भाषणाला लोकांना छापायची सुद्धा हिंमत झाली नाही. म्हणजे जवळच्या पत्रकारांनी सांगितलं की आम्हाला जाहिराती मिळणार नाहीत हे जर तुमचं भाषण छापून काढलं तर. अशी भयानकता आहे. म्हणजे समाज काय झालेला आहे, आरसा राहिलेला नाही. समाज काय करायला दाबून टाकायचा प्रयत्न करतोय. हे जे मीडिया आहे ती सुद्धा विकली गेलेली आहे. ती सुद्धा हिंमत करत नाही, वास्तव जगासमोर आणत नाही ना, सगळं लपून ठेवून जातं ना. जे खतखत दुःख जे आहे समाजामध्ये, जी परिस्थिती आहे, शिक्षणाबद्दल असेल, राजकारणाबद्दल असेल, देशाबद्दल असेल, बेकारीबद्दल असेल, युवकांचे प्रश्न असतील, ते खरं कुठं मांडलं जातं? सगळं भूलभुलैया आहे. आणि त्या भूलभुलैयामध्ये आपण अंधभक्त होऊन टाळकरी म्हणून नुसते मिरवायला लागलो. आणि देश रसातळाला चाललाय, नव्हे आपलं कुटुंब सुद्धा रसातळाला चाललाय, आणि तरुण पिढी सुद्धा रसातळाला चाललंय. पण त्याचं कुणालाच काही वाटत नाही. हे एक गुंगीमध्ये आहेत, एक हे झोपेमध्ये आहेत. हे कधी खडबडून जागे होतील तेव्हा खूप उशीर झालेला असेल. हे असं बोललं तर लोक त्याला ऐकायला तयार नाहीत, छापायला तयार नाहीत. ही फार मोठी शोकांतिका आहे. लेखक म्हणून म्हणा, वाचक म्हणून म्हणा. तुम्ही बघा आता किती चॅनलवर तुम्हाला वाटते की निस्पृहपणानं बातम्या देतात. हा, किती वृत्तपत्रामध्ये येतात. एक दोन आले की ते त्यावर बोलू नये, पण तो विषय बाजूचा वेगळा राहिला. पण ही शोकांतिका आहे की सर येणाऱ्या काळात अनेक आव्हान निर्माण होणार आहेत. त्यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्याला काही नाही, दूध का दूध, पाणी का पाणी, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. डोळे उघडे ठेवून समाज वाचणे, डोळे उघडे ठेवून राजकारण वाचणे, डोळे उघडे ठेवून अर्थकारण वाचणे, आणि आपण कुठे आहोत याचा विचार करणे. आपण याच्या पुढे कसं जाऊ, आणि आपण आपलं स्वतःचं का होईना, आपल्या कुटुंबाचं का होईना, आपण आपलं भविष्य कसं घडवू, एवढा विचार प्रत्येक नागरिकाने जर केला ना तर बाकीच्या गोष्टी गौण आहेत. अतिशय प्रेरणादायी खरं तर आदरणीय सरांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. आणि मला 100% खात्री आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर तुमचा शब्द ना शब्द आम्ही चॅनलवर टाकणार आहोत. त्याच्यामध्ये कुठलीही काटकसर होणार नाही. आणि BLWचं ते हेच आहे की भारतीय जी संस्कृती आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जवळपास वयाची 4 तप काम केलेलं आहे, आणि त्याचा एक मोठा अनुभव तुमच्याजवळ आहे. एक छोटासा अँगल आम्ही प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत, आणि निश्चितच तुम्ही आमच्यासोबत हितगुज केली त्याबद्दल धन्यवाद सर. माझं ताईचे आणि तुमच्या दोघांचे मी आभार मानतो.